कोणता टॉपिक आपण पाहतोय? हायड्रोजन. ओके. आणि हायड्रोजनमध्ये आपण थर्ड कंपाऊंड डिस्कस करतोय, हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये आपण लास्ट लेक्चरला केमिकल रिएक्शन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण किती केमिकल रिएक्शन कंप्लीट केलेत? 2 कंप्लीट केलेत आपण. फर्स्ट कोणती पाहिली आपण? डिकम्पोजिशन. ओके, डिकम्पोजिशन ऑफ H2O2. सेकंड आपण कोणते पहिले सांगा? स्टोरेज ऑफ H2O2. आणि थर्ड आपण पाहतोय ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. थर्ड केमिकल प्रॉपर्टीज ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. ओके. ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. H2O2 acts as strong oxidizing agent as well as strong reducing agent. तर हायड्रोजन पेरॉक्साईड हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे आणि स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट पण आहे इन बोथ ॲसिडिक मिडियम ॲज वेल ॲज बेसिक मिडियम. आणि दोन्ही मिडियममध्ये आहे. कोणत्या मिडियममध्ये? तर ॲसिडिक मिडियम आणि बेसिक मिडियम. लक्षात ठेवा H2O2, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारला पाहिजे JEE मेन्स 2019मध्ये. H2O2 हा ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे, रिड्युसिंग एजंट पण आहे. कोणत्या मिडियममध्ये? दोन्ही मिडियममध्ये. दोन्ही मिडियममध्ये तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे, दोन्ही मिडियममध्ये तो रिड्युसिंग एजंट पण आहे. तर काल आपण याच्यामध्ये फर्स्ट पाहत होतो कॅपिटल A ऑक्सिडायझिंग एजंट. व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडायझिंग एजंट? एक मिनिट लक्ष द्या. ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट हा जो तुम्हाला कॉन्सेप्ट आहे तो इन डिटेल सेक्शन 1मध्ये रिडॉक्स रिएक्शन नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल होणार आहे. ओके. इथं फक्त आपण H2O2 एका कंपाऊंडचं फक्त आपण पाहतोय. तेथे तुम्हाला कोणते ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, कोणते रिड्युसिंग एजंट्स आहेत, कोणते ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, कोणते रिडक्शन रिएक्शन आहे, हे सर्व डिटेलमध्ये होईल. इथं फक्त आपण ह्या एका कंपाऊंडचे काही एक्झाम्पल्स आपण फक्त पाहतोय. शॉर्टमध्ये पहा ऑक्सिडायझिंग एजंट. तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. बरोबर, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. किंवा आपण काय सांगतो? इट सेल्फ गेट्स रिड्यूस. ऑक्सिडेशन नंबर काय होतो त्याचा? डिक्रीज होतो. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतं. आणि आय थिंक आपण स्मॉल ए काल कंप्लीट केलं होतं इन ॲसिडिक मिडियम. बरोबर, इन ॲसिडिक मिडियम. चला आज आपण पाहूया स्मॉल बी इन बेसिक मिडियम. 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 पहा H2O2 acts as oxidizing agent in which medium? Basic medium. मी तर लिहितो फर्स्ट H2O2. दिस इज H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड प्लस बेसिक मिडियम याचा अर्थ OH मायनस. बेसिक मिडियम याचा अर्थ OH मायनस. ॲसिडिक मिडियम म्हणजे H प्लस, बेसिक मिडियम म्हणजे OH मायनस प्लस. ऑक्सिडायझिंग एजंट काय असतो? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. त्यामुळे आपण इथं लिहा 2 इलेक्ट्रॉन काय करतो? तो ॲक्सेप्ट करतोय. पहा जर याची रिएक्शन झाली तर काय तयार होणार? थ्राईस OH मायनस. काय तयार होणार? थ्राईस OH मायनस तयार होणार. चला H2O2 प्लस OH मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स थ्राईस OH मायनस. किंवा हीच रिएक्शन अजून कशी लिहिली जाते बघा? ऑर. ह्या साईडला तुम्हाला बघा लेफ्ट हँड साईडला 1 OH मायनस दिसतोय तुम्हाला आणि राईट हँड साईडला किती OH मायनस आहेत? 3 OH मायनस आहेत. लेफ्ट हँड साईडचा म्हणजे रिॲक्टंट साईडचा 1 OH मायनस आणि राईट साईडचा 1 OH मायनस कट करा. काय राहिलं शिल्लक सांगा? H2O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. H2O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2 OH मायनस. हीच रिएक्शन अशी पण लिहिली जाते. इथे बघा आता ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -1. पेरॉक्साईडमध्ये कोणता पण ऑक्सिजन असू द्या, पेरॉक्साईडमधला जो ऑक्सिजन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी काय असते? -1 असते. हे रूल्स आहेत कुठे? रिडॉक्स रिएक्शन ह्या टॉपिकमध्ये. ओके. पेरॉक्साईडमधला ऑक्सिजन हा -1 असतो. त्यानंतर इथे पहा, इथे सांगा काय आहे? -2 आहे. ओके, -2. मला सांगा ऑक्सिडेशन नंबर काय झाला रे? इन्क्रीज झालं की डिक्रीज झालं आहे? -1 to -2 झालं म्हणजे डिक्रीज झालं ना, कमी झाला आहे. याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस. आणि ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज कोणाचा होतो? ऑक्सिडायझिंग एजंटचा. ओके, लक्षात आलं समजा. म्हणजे इथं काय झालं पहा? H2O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2 OH मायनस. तर बेसिक मिडियममध्ये अशा टाईपच्या रिएक्शन्स होणार की H2O2 मधला जो ऑक्सिजन आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार? डिक्रीज होणार. मग मला सांगा H2O2ची ज्याच्या पण तुम्ही सोबत रिएक्शन करणार तो काय असणार सांगा? हा तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग दुसरा कोण असेल? रिड्युसिंग एजंट असेल. ओके. तो दुसऱ्याचं काय करणार? रिडक्शन. पण हा स्वतः मात्र काय होणार? ऑक्सिडाइज होणार. येते सर्वांच्या लक्षात? चला नोट करा इथपर्यंत.
हां झालं सर तिथपर्यंत. चला याच्या आपण काही एक्झाम्पल्स बघूया. खाली पॉईंट टाका एक्झाम्पल्स. हां एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल मॅंगनीज सल्फेट. manganese sulfate to manganese dioxide. Manganese sulfate to manganese dioxide. ओके बघा आता रिएक्शन काय. तर मॅंगनीज सल्फेट म्हणजे फॉर्म्युला आहे MnSO4. दिस इज कॉल्ड मॅंगनीज सल्फेट. कोणत्या मीडियममध्ये आपल्याला रिएक्शन करायचे सांगा ही. तर बेसिक मीडियममध्ये रिएक्शन करायचं. बेस घ्या इथं NaOH हा आपला बेस NaOH सोडियम हायड्रॉक्साईड प्लस H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. इथं आपण NaOH किती घेतोय 2 NaOH 2 NaOH. बघा कन्वर्जन कशामध्ये होणार आहे सांगा. मॅंगनीज डायऑक्साईडमध्ये. मॅंगनीज डायऑक्साईड फॉर्म्युला काय बा. मॅंगनीज डायऑक्साईडचा MnO2. दिस इज कॉल्ड मॅंगनीज डायऑक्साईड. दिस इज कॉल्ड मॅंगनीज डायऑक्साईड. हां काय तयार होणार. हा 2Na आहे. हा 2Na आणि हा SO4 एक सॉल्ट तयार होतं. कोणता सॉल्ट तयार होईल बघा. Na2SO4 सोडियम सल्फेट प्लस शिल्लक राहिलं बघा. किती वॉटर मॉलिक्यूल शिल्लक राहिले. वॉटर मॉलिक्युल्स बघा ह्या दोन्हीमध्ये एक पण हायड्रोजन नाही आलेला म्हणजे हायड्रोजन शिल्लक राहिले बघा. इथे 2 आहेत आणि इथे 2 टोटल 4 हायड्रोजन आहेत. 4 हायड्रोजन 2 H2O शिल्लक राहिलं. आता बघा ही रिएक्शन हे रेफरन्स बुकमध्ये रिएक्शन दिले पहा. पण ही तुम्हाला NCERTमध्ये कशी दिले बघा. एकदम शॉर्टमध्ये दिले NCERTमध्ये. मला सांगा MnSO4 आहे इथं. MnSO4 सांगा बरं इथं Mnची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे काढता येईल का बघा. MnSO4वरती -2 चार्ज असतो. याचा अर्थ आपण हा -2 चार्ज काढतोय म्हणजे काय राहणार याच्यावरती 2 प्लस चार्ज. -2 काढतोय आपण 2 प्लस राहणार. NCERTमधली रिएक्शन आहे बघा. ही कुठली रिएक्शन आहे NCERTमधली. मी तुम्हाला ही रिएक्शन देतोय. NCERTमध्ये ही रिएक्शन अशी दिलेली आहे बघा. Mn2 प्लस हां H2O2 गिव्ज. मला सांग इथं काय तयार झालं रे MnO2. इथं तुम्हाला करता येईल का. Mnची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बघा. एका ओवरती -2 चार्ज आहे. इथं 2 आहेत म्हणजे टोटल -4 चार्ज आहे. तिथं -4 काढा +4 होणार Mnवरती Mn4 प्लस ओके प्लस 2OH मायनस. ही रिएक्शन तुम्हाला NCERTमध्ये दिली आहे. कोणती रिएक्शन ही रिएक्शन जे ऑरला आपण राहिले ही रिएक्शन तुम्हाला NCERTमध्ये दिले. आता लक्ष द्या सरांनीकडे. एक इथे मला सांगा Mnवरती चार्ज कोणता आहे रे. +2 चार्ज आहे. करेक्ट +2 चार्ज. इथल्या Mnवरती चार्ज कोणता आहे सांगा. +4 चार्ज आहे. म्हणजे इथं Mnची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि इथे Mnची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. मला सांग इथं ऑक्सिडेशन नंबर काय झाला रे. ऑक्सिडेशन नंबर काय झाला इन्क्रीज. बघा लक्ष द्या सरांनी. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज कोणाचा होतो रिड्युसिंग एजंटचा. मग हा जर रिड्युसिंग एजंट असेल तर हा काय असेल मग ऑक्सिडायझिंग एजंट असेल. ओके नेहमी लक्षात होतं. एक जर रिडॉक्स रिएक्शन दिली तुम्हाला कोणती रिएक्शन रिडॉक्स रिएक्शन. लक्षात रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय असते तर ज्या रिएक्शनमध्ये दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली होतात. ऑक्सिडेशन पण आणि रिडक्शन पण. त्या रिएक्शनला आपण म्हणतो रिडॉक्स रिएक्शन. समजा तुम्ही हे 2 रिएक्टंट घेतलेत कोणते A + B काय तयार झालं C + D. तर इथं नेहमी लक्षात ठेवायचं याच्यामधला A काय असणार नेहमी ऑक्सिडायझिंग एजंट आणि दुसरा नेहमी काय असणार रिड्युसिंग एजंट. तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट ओळखता आला तर रिड्युसिंग एजंट ओळखता येतो किंवा रिड्युसिंग एजंट तुम्हाला ओळखता आला तर तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट ओळखता येतो. नेहमी लक्षात ठेवायचं रिडॉक्स रिएक्शनमध्ये जी रिडॉक्स रिएक्शन असणार आहे त्याच्यामध्ये 101% एक ऑक्सिडायझिंग एजंट एक रिड्युसिंग एजंट. मग मला सांग इथं जो Mn2+ दिला होता तुम्हाला तो काय आहे रिड्युसिंग एजंट आहे. मग आपला H2O2 काय आहे राहिलेला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इथे लक्षात. तर ही NCERTमध्ये इतकं शॉर्टमध्ये रिएक्शन दिली होती. चला नोट करा हे. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस त्यामुळे हा काय आहे रिड्युसिंग एजंट. हवं तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. नंतर कधी रीड करताना तुमच्या ते लक्षात येईल. बघा ह्या रेशमध्ये तुम्हाला कुठे बेसिक मीडियम वगैरे दिसतं आहे का इथं OH- NaOH कुठे दिसतं का ह्या रेशमध्ये नाही दिसत. म्हणजे काय झालं सांगा बरं.
इलेक्ट्रॉन घेतले कोणी, इलेक्ट्रॉन दिले कोणी, सांगा बरं कसं ओळखणार? बेसिक मिडियम पण ह्या रेशमध्ये तर तुम्हाला कुठे बेसिक मिडियम दिसतच नाही आहे. पहा एक लक्ष ठेवा, समजा ए आहे, ओके, ए गिव्ज ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन. मला सांग इथे ऑक्सिडेशन नंबर किती आहे रे? 0. इथं ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1 आहे. ओके, ऑक्सिडेशन नंबर काय झाला सांगा? ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. म्हणजे ही रिएक्शन कोणते? ऑक्सिडेशन रिएक्शन आहे ना, ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन म्हणतो. ओके, काय झालं बघा, ऑक्सिडेशन नंबर काय झालं? इन्क्रीज झालं आहे. कोणत्या रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो? तर ऑक्सिडेशनमध्ये इन्क्रीज होतो. मग आता इथं पहा Mn2+ने काय केलं आहे? 2 इलेक्ट्रॉन लॉस केलेत ना. पहा Mn2+नं जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याच्यावरती 4+ चार्ज येणार आहे. जेवढे तो इलेक्ट्रॉन लॉस करतो ना तेवढे पॉझिटिव्ह चार्जेस येतात त्या स्पेसिसवरती. इथे बघा त्यांना 1 इलेक्ट्रॉन दिला, त्याच्यावरती काय आला? 1 पॉझिटिव्ह चार्ज आला. Mnनं पण काय केलं? 2 इलेक्ट्रॉन दिले. 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर Mnवरती चार्ज कोण येणार? ऑलरेडी 2+ होता, अजून 2+ येणार, म्हणजे 4+ चार्ज होणार त्याच्यावरती. रेडॉक्स रिएक्शन टॉपिक झालं का तुम्हाला सेशन 1मध्ये? झाला? मग झालं आहे ना, चालू आहे. मग हे ऑक्सिडेशन रिएक्शनपर्यंत आलं आहे का टॉपिक? आलं आहे का? मग तर यायलाच पाहिजे. सिम्पल आहे हे. ओके, चला नोट करा. हे झालं नोट करून सर्वांचे. फर्स्ट एक्झाम्पल, चला एक्झाम्पल सेकंड, फेरस आयन. एक्झाम्पल सेकंड, फेरस आयन टू फेरिक आयन. फेरस आयन टू फेरिक आयन. चला एक्झाम्पल बघा, फेरस आयन टू फेरिक आयन. फेरस आयन टू फेरिक आयन. फेरस आयन म्हणजे Fe2+ असतो. फेरस आयन म्हणजे Fe2++. याची रिएक्शन करूया आपण H2O2 सोबत. याची रिएक्शन करायची H2O2 सोबत. फेरस आयन टू फेरिक आयन. पहा इथं आपण फेरस आयन घेतोय 2. किती फेरस आयन? 2. दिस इज कॉल्ड फेरस आयन. दिस इज कॉल्ड फेरस आयन. दिस इज कॉल्ड फेरस आयन. आता नीट लक्ष द्या, Fe वरती चार्ज कोणता आहे सांगा? 2+ चार्ज आहे. जर त्यानं अजून एक इलेक्ट्रॉन लॉस केला तर काय होईल सांगा? अजून एक त्याने इलेक्ट्रॉन लॉस केला तर काय होणार? Fe3+ अँड दिस इज कॉल्ड फेरिक आयन. दिस इज कॉल्ड फेरिक आयन. पहा 2 Fe2+ म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस किती होणार? 2 ट्वाईस Fe3+. आता 2 इलेक्ट्रॉन लॉस झालेत. पहा Feमधून काय झालेत? 2 इलेक्ट्रॉन लॉस. गेन कोण करणार? हा H2O2. मग हे 2 इलेक्ट्रॉन जर याने गेन केले तर मग आपण याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरला आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट. इलेक्ट्रॉन डोनरला आपण काय म्हणतो? रिड्युसिंग एजंट. ओके, मग जर 2 इलेक्ट्रॉन जर ह्याने घेतले तर काय करणार? 2OH- तयार होणार. 2OH-. आता सांग याच्यामधला ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आणि रिड्युसिंग एजंट कोणता? दिस इज रिड्युसिंग एजंट अँड दिस इज ऑक्सिडायझिंग एजंट. चला नोट करा. फेरस आयन टू फेरिक आयन. चला झालं सर्वांचं. चला याच्यामध्ये आपण कॅपिटल B बघूया. रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. आता रिड्युसिंग एजंटचा आपण शॉर्टमध्ये मिनिंग लिहूया. तर रिड्युसिंग एजंट कशा असतात सांगा? इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन डोनर असतात. इट सेल्फ गेट्स काय सांगा? ऑक्सिडाइज. इट सेल्फ गेट्स ऑक्सिडाइज. ऑक्सिडेशन नंबर काय सांगा? इन्क्रीज की डिक्रीज? इन्क्रीज. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज. रिड्युसिंग एजंट इलेक्ट्रॉन डोनर असतात. इट सेल्फ गेट्स ऑक्सिडाइज. स्वतः मात्र ऑक्सिडाइज होतात. दुसऱ्याचं रिडक्शन करतात परंतु स्वतः ऑक्सिडाइज होतात.
ऑक्सिडेशन नंबर काय होतो याचा इन्क्रीज होतो. मला सांग रिड्युसिंग एजंट H2O हा रिड्युसिंग एजंट आहे कोणत्या मीडियममध्ये? दोन्ही मीडियममध्ये, ॲसिडिक मीडियम ॲज वेल ॲज बेसिक मीडियम. चला लिहायचं फर्स्ट ए इन ॲसिडिक मीडियम, इन ॲसिडिक मीडियम, इन ॲसिडिक मीडियम, इन ॲसिडिक मीडियम, इन ॲसिडिक मीडियम. आता ॲसिडिक मीडियममध्ये रिएक्शन कशावर बघा H2O2चे, तर मी तुला इथं स्टार्टिंगला H2O2 पहा. ॲसिडिक मीडियममध्ये H2O2चं कन्वर्जन कशामध्ये होणार बघा, H2O2 इन ॲसिडिक मीडियम O2 प्लस 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन. पहा H2O2नं काय केलेत तर 2 इलेक्ट्रॉन लॉस केलेत. H2O2नं 2 इलेक्ट्रॉन लॉस केलेत म्हणजे हा काय रिड्युसिंग एजंट आहे. मग इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर कशामध्ये कन्वर्जन झालं, O2मध्ये आणि H+ आयन्समध्ये कन्वर्जन झालं. बा इथे मला सांगा ऑक्सिडेशन नंबर किती रे, -1. इथे सांगा ऑक्सिडेशन नंबर किती आहे 0. ऑक्सिडेशन नंबर काय झाला इन्क्रीज की डिक्रीज, ऑक्सिडेशन नंबर झाला इन्क्रीज, ऑक्सिडेशन नंबर झाला इन्क्रीज. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज कोणाचा होतो रिड्युसिंग एजंटचा. याचा अर्थ इथे हा H2O2 काय म्हणून ॲक्ट झाला सांगा, रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट झाला आहे. कारण H2O2 जो ऑक्सिजन आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला इन्क्रीज झाला आहे. ओके चला नोट करा हे रिएक्शन इन ॲसिडिक मीडियम, इन ॲसिडिक मीडियम. या एक्झाम्पल्स आता खाली एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल पोटॅशियम परमॅग्नेट टू पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम परमॅग्नेट टू मॅंगनीज सल्फेट, पोटॅशियम परमॅग्नेट टू मॅंगनीज सल्फेट. पोटॅशियम परमॅग्नेटचं कन्वर्जन कशामध्ये होणार तर मॅंगनीज सल्फेटमध्ये होणार. बघा पोटॅशियम परमॅग्नेट फॉर्म्युला काय असतो रे पोटॅशियम परमॅग्नेटचा KMnO4. आपल्याला ही रिएक्शन करायचे आहे ॲसिडिक मीडियममध्ये. H2SO4 हे इथं ॲसिड आहे प्लस H2O2 प्लस H2O2 गिव्ज. कन्वर्जन कशामध्ये होणार बघा, हे आपल्याला 2 घ्यायचे आहेत, हे आपल्याला 3 घ्यायचे आहेत आणि हे 5, 235, 235, 2 KMnO4, 3 H2SO4, 5 H2O2. दिसतंय का 2 KMnO4 काय तयार होणार बघा तर मॅंगनीज सल्फेट तयार होणार. मॅंगनीज सल्फेटचा फॉर्म्युला काय तर MnSO4. दिस इज कॉल्ड मॅंगनीज सल्फेट. प्लस अजून काय तयार होणार इकडं पोटॅशियम आहे म्हणजे K2SO4 पण तयार होणार, K2SO4. नोट करा रिएक्शन MnSO4. किती MnSO4 तयार होतील सांगा. इकडे Mn किती दिसतात तुम्हाला 2 Mn म्हणजे 2 तयार होणार आहे 2 MnSO4 प्लस K2SO4 प्लस अजून काय तयार होतं इथं H2O प्लस O2 8 5. आता मला सांगा तुम्ही इथं तुम्हाला Mnचा ऑक्सिडेज स्टेट काढता येईल का रे आणि इथं पण काढता येईल का सांगा. प्लस किती येणार सांगा इथं +7 येणार करेक्ट. इथे सांगा Mnचा ऑक्सिडेज स्टेट किती येणार काय आला. हां एक मिनिट शेड तुम्हाला इथं जर समजलं आहे H2O2 ऑक्सिडेशन नंबर किती आहे सांगा -1.
कन्वर्जन कशामध्ये झालं आत्ताच आपण बघितलं होतं O2 मध्ये 0 -1 to 0. मग H2O2 काय सांगा पहा इथं -1 आहे O2 मध्ये 0 आहे. मी तुम्हाला आता एक रिएक्शन लिहिली होती पाहिजे इथं H2O2 प्लस H2O2 गिव्स O2 प्लस 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा H2O2 हा काय असेल रिड्युसिंग एजंट असेल त्यावेळेस कन्वर्जन नेहमी कशामध्ये होणार O2 मध्ये होणार. ओके म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला इथे सांगा इन्क्रीज. म्हणजे हा काय झाला रिड्युसिंग एजंट. मग हा काय सांगा ऑक्सिडायझिंग एजंट. मग हा जर ऑक्सिडायझिंग एजंट तर असेल तर ऑक्सिडेशन नंबर काय होईल इन्क्रीज की डिक्रीज सांगा डिक्रीज होणार. ऑक्सिडेशन नंबर काय होणार डिक्रीज. Mnचा ऑक्सिडेशन नंबर +n पेक्षा कसा यायला पाहिजे सांगा ऑक्सिडायझिंग एजंट डिक्रीज होणार ना म्हणजे +n पेक्षा ऑक्सिडेशन नंबर कसा येणार याचा कमी येणार. ओके बघा किती येतो ते प्लस. हां ठीक आहे घरी सॉल्व करत आहे. आता लक्ष द्या इकडं हे ऑरमधले रिएक्शन बघा. ही रिएक्शन तुम्हाला कुठे दिले NCERTमध्ये दिली रिएक्शन. पहा ही रिएक्शन तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये दिले. आता ही रिएक्शन मी तुम्हाला NCERTमध्ये देतो. हीच रिएक्शन NCERTमध्ये कशी लिहिले पहा इथला फक्त K+ काढा. काय राहणार आहे शिल्लक सांगितला K+ काढा. Kवरती काय असतो एक पॉझिटिव्ह चार्ज. K हा काय अल्कली मेटल आहे. अल्कली मेटलवरती नेहमी काय असतो +1 चार्ज. याचा अर्थ +1 काढा म्हणजे राहणार काय इथं -1 राहणार ना. तुम्ही +1 काढला म्हणजे -1 राहणार. ओके किती 2MnO4- ही रिएक्शन मी तुम्हाला देतो NCERTमधली. ही रिएक्शन रेफरन्स बुकमध्ये दिली. तीच रिएक्शन तुम्हाला NCERTमध्ये शॉर्टमध्ये अशी दिली प्लस. मला सांग इथं H+ किती आहेत H+ किती आहेत मला सांगितलं H+. एका H2SO4 मध्ये 2 H+ आहेत तर टोटल किती झाले सांगायचं 6H+ प्लस 5H2O2 5H2O2 गिव्स इथं काय तर सांगा आता फक्त Mn लिहिचं आहे. आता सांगा Mnची ऑक्सिडेशन काय येणार बरोबर +2 Mn2. अरे बघा SO4 वरती -2 चार्ज असतो ना. तुम्ही -2 काढलं की काय राहणार त्याच्याकडे +2. आता एक मिनिट लक्ष इकडं हे असं करताना तुम्ही NaCl Cl- काढला एक Cl- काढला की काय राहिलं Na+. तसं इथे करायचं SO4- काढा काय राहणार Mn2+. किती Mn2+ सांगा 2 प्लस. लिहा पुढची रिएक्शन 8H2O प्लस 5O2 8H2O प्लस 5O2. कोणतं हे का बरं एक मिनिट इकडं KMnO4. ओके दिस इज पोटॅशियम परमॅनेट. मला सांगा ह्या पोटॅशियमवरती पोटॅशियम हा अल्कली मेटल आहे हे तर माहिती आहे. पोटॅशियम हा कोणता मेटल आहे सांगा पाठीमागे लक्ष द्यायचं सर्वांनी इकडं. अल्कली मेटल्स कुठे असतात फर्स्ट ग्रुपमध्ये असतात. फर्स्ट ग्रुपची व्हॅलन्सी किती असते 1. नेहमी लक्ष ठेवायचं लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीजियम आणि फ्रॅन्सियम सोडा तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. अल्कलाइन अर्थ मेटल बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बॅरियम हे नेहमी +1 ऑक्सिडेज स्टेट शो करतात. किती +1. तुम्हाला कुठे पण दिसू द्या यातला एक मेटल नेहमी +1 लिहायचे. हे तुम्हाला कुठं पण दिसू द्या अल्कलाइन अर्थ मेटल किती लिहायचे +2 लिहायचे. ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन नंबर. ओके इथे मला सांग की हा काय तुमचा अल्कली मेटल आहे याचा अर्थ याच्यावरती काय आहे +1 चार्ज आहे. मग आपण हा रिमूव्ह केला काय आलं -1 चार्ज किंवा तुम्ही फक्त असं मायनस पण लिहू शकता इथं. ओके हे 2 आहेत त्यामुळे आपण हे 2 लिहिले इथं. हां एक मिनिट लक्ष द्या सांगत आहे इथं Mnची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +7 येणार का नाही +7 येणार. इथे सांगा किती आहे +2 आहे. ऑक्सिडेशन नंबर काय झाला इथे सांगा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज. आणि कुणाचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो नेहमी ऑक्सिडायझिंग एजंटचा. मग तुमचा H2O2 हा काय आहे रिड्युसिंग एजंट आहे. चला नोट करा हे रेडॉक्स रिएक्शन जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित केला तर ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय अडचण जास्त येणार नाही. फक्त तो टॉपिक व्यवस्थित करा. रिड्युसिंग एजंट ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज कोणाचा होतो डिक्रीज कोणाचा होतो ते फक्त व्यवस्थित बघा तुम्ही ते.
चला हे झालं फर्स्ट एक्झाम्पल कोणतं, पोटॅशियम परमॅग्नेट टू मॅंगनीज सल्फेट. हे जे आपण रेशन लिहिलं ना त्यापुढे एन सी आर टी लिहा. एन सी आर टीवरती जास्त फोकस करा तुम्ही, एन सी आर टीवरती. चला लिहून झाले का सरांचे? चला घ्या सेकंड एक्झाम्पल याच्यामधलं. एक्झाम्पल सेकंड HOCl HOCl प्लस H2O2 HOCl प्लस H2O2. हां काय कारण येतं H3O प्लस प्लस Cl मायनस प्लस O2. काय झालं सांगा, H2O2चं कन्वर्जन कशामध्ये झालं, O2 मध्ये झालं. HOCl प्लस H2O2 गिव्स H3O प्लस प्लस Cl मायनस प्लस O2. हां लक्षात ठेवा. कोण सांगतं रे मला इथं Clची ऑक्सिडेज स्टेट किती आहे, क्लोरीनची ऑक्सिडेज स्टेट किती आहे इथं, इथे. हॅलोजनची ऑक्सिडेज स्टेट काय असते मला सांगा. हॅलोजनची, हॅलोजन कोणता पण असू द्या, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कोणता पण असू द्या, किती असते सांगा. करेक्ट, -1. पण कुठे एक्सेप्शनल आहे कळतं, जर हॅलोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला जर अटॅच असेल. कुठे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, हॅलोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला जर अटॅच असेल. हां उभं राहा तुम्ही. हां हां हॅलोजनची किती आहे मायनस, ऑक्सिडेज स्टेट किती आहे हॅलोजनची, मायनस किती आहे, ऑक्सिडेज स्टेट किती आहे, तेवढं तरी सांगता यायला पाहिजे आपल्याला. हां कुठे लक्ष, बसा खाली. हां हॅलोजनची ऑक्सिडेज स्टेट नेहमी -1 असते. पण जर समजा हॅलोजन हे जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला जर अटॅच असतील तर हॅलोजन प्लस ऑक्सिडेज स्टेट शो करतो, पॉझिटिव्ह ऑक्सिडेज स्टेट शो करतो. इथे मला सांगा HOCl कसा लिहिला तुम्ही, HOCl हा जो हॅलोजन आहे तो हॅलोजन अटॅच कुठे आहे, तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन अटॅच आहे. याचा अर्थ याची ऑक्सिडेज स्टेट किती आहे, +1. समजलं सर्वांना. मला सांगा इथं HCl आहे, इथं सांगा क्लोरीनची ऑक्सिडेज किती आहे, -1. इथं +1 इथं -1 असं का झालं सांगा, कारण इथं हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. हॅलोजनपेक्षा जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला जर हॅलोजन अटॅच असेल हॅलोजनपेक्षा तर तो +1 शो करतो, अदरवाईज तो काय करतो, -1 शो करतो. मग मला सांग इथं काय असणार, +1 असणार ना, +1. इथे सांगा Clची ऑक्सिडेज स्टेट किती आहे, -1. ऑक्सिडेशन नंबर काय झाला सांगा, इन्क्रीज की डिक्रीज, ऑक्सिडेशन नंबर काय झाला, डिक्रीज. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज कोणाचा होतो, ऑक्सिडायझिंग एजंटचा. याचा आता हा आपला काय आहे मग, रिड्युसिंग एजंट. तुम्हाला कोणतं तरी एक ओळखता आला पाहिजे म्हणजे तुम्हाला दुसरा कळतो कोणता आहे तो. चला नोट करा हे. चला अजून काय थोडं एक्स्ट्रा रिएक्शन घ्या. ऑदर रिएक्शन, ह्या एनसीईआरटीमधल्या रिएक्शन्स आहेत, ऑदर रिएक्शन्स. घ्या फर्स्ट रेफरन्स बुकमधले मी तुम्हाला 2 रिएक्शन देतो. घ्या, रिड्युसेस हॅलोजन, रिड्युसेस हॅलोजन, रिड्युसेस हॅलोजन टू हॅलोजन ॲसिड्स, रिड्युसेस हॅलोजन टू हॅलोजन ॲसिड्स, रिड्युसेस हॅलोजन टू हॅलोजन ॲसिड्स. हां H2O काय करतोय, हॅलोजनला रिड्यूस करतोय कशामध्ये, हॅलोजन ॲसिडमध्ये. हा H2O2 रिएक्शन कोणासोबत करायची, हॅलोजन. हॅलोजन जनरली आपण कसं लिहितो, X2. मग इथं तुम्ही काही पण घ्या, Cl2 घ्या, Br2 घ्या, I2 घ्या.
कन्वर्जन कशामध्ये, हॅलोजन ॲसिडमध्ये. पहा इथले 2H आणि इथले 2X काय तयार होणार, 2HX तयार होणार, प्लस शिल्लक राहिला O2. कोण सांगतं मला इथं, X2चे ऑक्सिडेशन स्टेट किती, हॅलोजनचे 0, बरोबर, तो मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये. ओके, इथे सांगा बरं काय येणार, -1 येणार. ऑक्सिडेशन नंबर काय झाला सांगा, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज, ON डिक्रीज कोणाचा आहे, ऑक्सिडायझिंग एजंटचा. मग हा H2 काय आहे, रिड्युसिंग एजंट आहे. चला नोट करा. हां, याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल, रिड्युसेस MnO2 to MnSO4, MnO2 to MnSO4, रिड्युसेस MnO2 to MnSO4. MnO2 म्हणजे कसा, मॅंगनीज डायऑक्साईड, आणि MnSO4 म्हणजे कसा, मॅंगनीज सल्फेट. चला मी एक रिएक्शन देतो, ते रिएक्शन तुम्ही कंप्लीट करा. MnO2 प्लस H2SO4 प्लस H2O2. चला करा रिएक्शन कंप्लीट. कन्वर्जन कशामध्ये सांगा, MnSO4 मध्ये, बरोबर, MnSO4. किती H2O, हां इथले 2 हायड्रोजन आणि इथले 2, 4 हायड्रोजन म्हणजे 2H2O, शिल्लक राहिला O2. नेहमी लक्षात O2, जेव्हा H2O2 हा रिड्युसिंग एजंट मिळेल तेव्हा O2 काय होणार, रिलीज होणार O2. कोण सांगते मला इथं, Mnची ऑक्सिडेशन स्टेट सर्वांना सांगता यायला पाहिजे. आता इथं +4, करेक्ट. इथे सांगा किती आहे, +2 आहे, बरोबर. SO4 वरती -2 चार्ज असतो, +2. इथे सांगा +4 to +2, ऑक्सिडेशन नंबर काय झाला सांगा, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट. मग हा H2 काय आहे, रिड्युसिंग एजंट. समजले. तर आपला हा झाला A पॉईंट कंप्लीट. कोणता, H2O2 ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट इन विच मीडियम, ॲसिडिक मीडियम. चला आता बघूया आपण बेसिक मीडियम. चला B इन बेसिक मीडियम, आता बेसिक मीडियम, हां लक्षात घ्या. H2O2 कोणतं मीडियम आहे, बेसिक मीडियम म्हणजे OH मायनस. किती OH मायनस, तो OH मायनस. हा रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट काय करतात तरी सांगा, इलेक्ट्रॉन, रिड्युसिंग एजंट इलेक्ट्रॉन लूज करतात, ऑक्सिडायझिंग एजंट इलेक्ट्रॉन गेन करतात, रिड्युसिंग एजंट काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात. पहा यांनी केले 2 इलेक्ट्रॉन लॉस. 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर इलेक्ट्रॉन घेतले कोणी, 2OH मायनस. पहा इथे काय तयार होतो, ट्वाईस H2O प्लस O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. इथे सांगा H2O2 मध्ये Oचा ऑक्सिडेशन नंबर -1, इथे सांगा किती आहे, 0. ऑक्सिडेशन नंबर काय झाला सांगा, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला ना, -1चा 0 झाला आहे. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज कोणाचा होतो, रिड्युसिंग एजंटचा. चला नोट करा. चला एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्ट, पोटॅशियम पर मॅग्नेट. पोटॅशियम पर मॅग्नेट टू मॅंगनीज डायऑक्साइड. पोटॅशियम पर मॅग्नेट टू
मॅंगनीज डायऑक्साईड. पोटॅशियम परमॅनेटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे KMnO4 पोटॅशियम परमॅनेट प्लस याची रिएक्शन करू आपण H2O2 सोबत H2O2 गिव्ह तयार होतो मॅंगनीज डायऑक्साईड MnO2. पहा पोटॅशियम परमॅनेट आपल्याला 2 घ्यायचे आहेत आणि हे 3 थ्राईस H2O2 प्लस काय तयार होतं पहा 2 MnO2 तयार होतात 2 KOH तयार होतात 2 H2O तयार होतात प्लस O2 रिलीज थ्राईस O2. इथे मला सांगा Mnचा ऑक्सिडेशन नंबर आणि इथल्या Mnचा ऑक्सिडेशन नंबर सांगा. इथं +7 येईल बरोबर ना +7 इथे काय सांगा +4 आहे ना बरोबर +4. इथे बघा ऑक्सिडेशन नंबर काय झाला याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज कोणाचा ऑक्सिडायझिंग एजंटचा म्हणजे हा H2O2 काय आहे पहा KMnO4 जर ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर हा H2O2 रिड्युसिंग एजंट आहे. चला हे मी तुम्हाला देतो NCERT मधलं एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे ते NCERT मधलं आहे. NCERT reduces iodine to iodide ion. Reduces iodine to iodide ion. Iodine to iodide ion. आयोडीन आपण असं लिहितो जसं क्लोरीन Cl2 ब्रोमीन Br2 तसं आयोडीन I2 प्लस H2O2 प्लस OH मायनस 2OH मायनस गिव्ह कन्वर्जन कशामध्ये आयोडाइड आयन. जसं क्लोराइड आयन म्हणजे आपण काय लिहितो Cl मायनस ब्रोमाइड आयन म्हणजे Br मायनस तसं आयोडाइड आयन म्हणजे काय असतो I मायनस. किती तयार होतील 2 तयार होतील प्लस 2H2O प्लस O2. ऑक्सिडेशन नंबर आयोडीनचा इथं हा घेतला तुम्ही सबस्टन्स आयोडीन काय आहे 0 इथं सांगा किती आहे -1 आहे. ऑक्सिडेशन नंबर काय झाला सांगा बरोबर ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज म्हणजे डिक्रीज कोणाचा ऑक्सिडायझिंग एजंटचा म्हणजे H2O2 हा तुमचा रिड्युसिंग एजंट आहे. झालं इथपर्यंत. चला मी तुम्हाला एक्स्ट्रा काही रिएक्शन देतो आहे रेफरन्स बुकमधल्या त्याला एवढी एकच रिएक्शन आपल्याला NCERTमध्ये दिली होती. आता या रेफरन्स बुकमधल्या रिएक्शन्स हे लिहून झालं का सांगा आधी सर्वांचं. या अदर रिएक्शन्स या एक्झाम्पल फर्स्ट पोटॅशियम फेरीसायनाइड टू पोटॅशियम फेरोसायनाइड टू पोटॅशियम फेरोसायनाइड टू पोटॅशियम फेरोसायनाइड. आता पोटॅशियम हा फेरी आहे आणि हा फेरो फक्त ऑक्सिडेशन स्टेटमध्ये डिफरन्स आहे म्हणून असं आहे फेरी आणि फेरो. बघा पोटॅशियम फेरीसायनाइड याचा अर्थ Fe ची ऑक्सिडेशन स्टेट इथं शॉर्टमध्ये लिहितो Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती असते +3 आणि फेरो म्हणजे आयर्न Fe ची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. ओके पोटॅशियम फेरीसायनाइडचा फॉर्म्युला बघा काय आहे तर K3FaCN6. This is the formula of potassium ferricyanide. पोटॅशियम
फेरीसायनाइड ओके प्लस H2O2 प्लस 2KOH हे पण आपल्याला 2 घ्यायचे 2K3FeCN6 प्लस H2O2 प्लस 2KOH कन्वर्जन कशामध्ये जाणार पोटॅशियम फेरोसायनाइड फक्त काय करता K4 लिहितं K3च्या ऐवजी K4 लिहितं K4FeCN6 हे किती लिहायचे 2 प्लस ट्वाइस H2O प्लस O2 करता आलं का तर Feचे ऑक्सिडेशन स्टेट इथले Feचे ऑक्सिडेशन स्टेट बघा बरं प्लस 3 बरोबर प्लस 3 आली इथं काय आली सांगा प्लस 2 आली ऑक्सिडेशन नंबर काय झाला जरा चेक करा जरा डिक्रीज झाला आहे डिक्रीज कोणात होतो ऑक्सिडायझिंग एजंटचा म्हणजे हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि H2O2 तुमचा रिड्युसिंग एजंट आहे चला 2 नंबर रिड्युसेस सिल्वर ऑक्साइड टू सिल्वर रेफरन्स बुकमध्ये रेशन आहे रिड्युसेस सिल्वर ऑक्साइड टू सिल्वर ऑक्साइड म्हणजे काय असतो Ag2O प्लस H2O2 गिव्स काय तर इथं बघा सिल्वर तयार होणार सिल्वर म्हणजे काय सिम्पली Ag किती Ag 2 प्लस H2O प्लस O2 कोण सांगितलं तर सिल्वरचे ऑक्सिडेशन इथे किती आहे आणि इथे किती आहे ते बरोबर आहे प्लस वन कशी काढली +1 बघा Ag 2 आहेत ना 2x मायनस 2 इज इक्वल टू 0 2x इज इक्वल टू +2 x इज इक्वल टू 2/2 म्हणजे +1 ओके इथे सांग किती सिम्पल आहे एलिमेंट आहे हा 0 बघा ऑक्सिडेशन नंबर काय झाला +1चा 0 झाला म्हणजे कमी झाला ना कमी कोणाचा होतो ऑक्सिडायझिंग एजंटचा मग Ag2O तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर H2O2 तुमचा काय असेल रिड्युसिंग एजंट चला याच्यामध्ये एक नोट लिहा नोट आहे रिड्युसेस हॅलोजन टू हॅलाइड आयन्स reduces halogen to halide ions हॅलोजन फॉर एक्झाम्पल क्लोरीन आता पण इथं मी नोटमध्ये का लिहिलं ते तसं कारण इथं स्पेसिफिक हॅलोजन कोणता घेतला जातो क्लोरीन ओके प्लस H2O2 प्लस 2OH मायनस गिव्ह हां 2 Cl मायनस आहे तिथं 2 Cl मायनस प्लस चला करा कंप्लीट रेशनिंग तयार होणार आता H2O आणि O2 H2O आणि O2 H2O प्लस O2 किती H2O तयार होतील 2 H2O तयार होतील कारण इकडं 4 हायड्रोजन आहेत 2 H2O तयार होतील हां सांग इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे 0 इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे -1 ऑक्सिडेशन नंबर काय झाला सांगा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला ना डिक्रीज झाला ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज कोणाचा होतो ऑक्सिडायझिंग एजंटचा म्हणजे H2O तुमचा काय आहे रिड्युसिंग एजंट आता मला सांग H2O2नं रिडक्शन कोणाचं केलं Cl2चं हॅलोजन कोणता पहा क्लोरीन आहे पहा H2O2 रिड्युसेस क्लोरीन H2O2 रिड्युसेस क्लोरीन Cl2
reduces chlorine to chloride ion chloride ion म्हणजे काय असतो Cl मायनस. hence called हे महत्त्वाचं पहा, hence called अँटीक्लोरचं तुम्हाला मिनिंग विचारतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँटीक्लोर म्हणजे काय? H2O काय करतोय? रिडक्शन करतोय. कुणाचं? क्लोरीनचं. कशामध्ये? क्लोराईड आयनमध्ये. आणि यालाच अँटीक्लोर म्हणतात. जो सबस्टन्स क्लोरीनचं रिडक्शन क्लोराईड आयनमध्ये करतो त्याला अँटीक्लोर असं म्हणतात. अँटीक्लोर. चला, इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. JEE मेन्स 2019 मधला क्वेश्चन. आधी हे लिहून घ्या व्यवस्थित. Question: the chemical nature. Question number 1. The chemical nature of hydrogen peroxide is. The chemical nature of hydrogen peroxide is. Option A. Oxidizing agent in acidic medium. Acidic medium, but not in basic medium. त्यानंतर ऑप्शन B. reducing agent in basic medium, but not in acidic medium. Option C. oxidizing agent and reducing agent in acidic medium, but not in basic medium. And last option is oxidizing agent and reducing agent in both acidic and basic medium. हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2019 मध्ये. कोणता? सेकंड डी ना. अरे मला सांगा, H2O हा काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे की रिड्युसिंग एजंट? सांगा, दोनपैकी एक कोणता आहे? दोन्ही पण आहे. तो कोणत्या मीडियममध्ये? दोन्ही पण मीडियममध्ये. आत्ताच आपण रेशन बघितलं ना. तुम्हाला जर विचारलं की H2O2 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे कोणत्या मीडियममध्ये सांगा? ॲसिडिक मीडियम, बेसिक मीडियम. त्यानंतर रिड्युसिंग एजंट पण आहे, तो कोणत्या मीडियममध्ये? ॲसिडिक मीडियम, बेसिक मीडियम, म्हणजेच अल्कलाइन मीडियम. दोन्ही पण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट पण, रिड्युसिंग एजंट पण, ॲसिडिक मीडियममध्ये पण आणि बेसिक मीडियममध्ये पण. चला, सेकंड क्वेश्चन घ्या. आणि सगळे ऑप्शन्स रीड केल्याशिवाय आन्सर द्यायचं नाही. हे लिहून झालं का सर्वांचं? सेकंड क्वेश्चन. Which of the following reactions shows
विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शंस शोज reducing nature of H2O2. reducing nature of H2O2. reducing nature of H2O2 ला ऑप्शन ए. ऑप्शन ए ला PbS plus 4H2O2 gives PbSO4 plus 4H2O. B option Ag2O plus H2O2 gives 2Ag plus H2O plus O2. C option 2HCHO plus H2O2 2HCOOH plus H2O. and last Na2SO3 plus H2O2 gives Na2SO4 plus H2O. तुम्हाला काय चला आहे रिड्युसिंग नेचर कोणत्या रेशोमध्ये H2O2 रिड्युसिंग एजंट कोणत्या रेशोमध्ये आहे कोणत्या सेकंड बरोबर सेकंड का बरोबर लक्षात इकडं एक मिनिट लक्षात इथं मला सांगा Ag ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे रे +1 इथं Ag ची किती आहे 0 मग सांग तुमचा हा सबस्टन्स कोणता असेल ऑक्सिडायझिंग एजंट असेल की रिड्युसिंग एजंट असेल बरोबर कारण ऑक्सिडेशनवर डिक्रीज होतो कोणाचा ऑक्सिडायझिंग एजंटचा मग हा जर ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर हा काय असणार मग रिड्युसिंग एजंट असणार ओके आणि तुम्हाला तेच विचारले रिड्युसिंग नेचर कोणता आहे कोणत्या रेशोमध्ये आहे H2 बाकी या तिन्ही रेशोमध्ये काय तो ऑक्सिडायझिंग एजंट ओके समजलं सर नाही चला ठीक आहे तर आपला हा जो टॉपिक आहे तो अजून 2 किंवा 3 लेक्चरमध्ये कंप्लीट होईल हा टॉपिक